आपण पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून पेठ तालुक्यातील शाळांना पोडियम भेट। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे यांच्याकडून पेठ तालुक्यातील 3 माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, निरगुडे माध्यमिक विद्यालय भायगाव, जनता विद्यालय देवगाव व 3 प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा गावंद बर्डा, जिल्हा परिषद शाळा भुवन, जिल्हा परिषद शाळा धोंडमाळ या शाळांना अत्याधुनिक पोडियम भेट देण्यात आले। या पोडियममुळे शाळेतील विविध कार्यक्रम, भाषणे, सांस्कृतिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना अधिक दर्जेदार व्यासपीठ मिळणार आहे। पेठ तालुक्याचे पदवीधरांचे काम पाहणारे अक्षय ढोले सर, काळे सर, नितीन पठाडे सर यांच्या मध्यस्थीतीने शाळांना पोडियम दिले। या मोलाच्या सहकार्याबद्दल सन्माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या आमदार निधीतून आमच्या पेठ तालुक्यातील 6 शाळांना उद्याच्या भारताचे सक्षम असे नेतृत्व निर्माण व्हावे, आदिवासी भागातून नेतृत्व पुढे यावं या उद्देशाने त्यांनी आमच्या 6 शाळांना पोडियम दिलेले आहे। आणि यामध्ये उस्तळे येथील आश्रमशाळा निरगुडे, संत ज्ञानेश्वर विद्यालय भायगाव, जिल्हा परिषद शाळा धोंडमाळ, जिल्हा परिषद शाळा गावंदवाडा आणि जिल्हा परिषद शाळा भुवन या शाळांना त्यांनी पोडियम दिलं। त्याबद्दल दादांचं आमच्या सर्व शिक्षकांतर्फे, आमच्या पदवीधर विद्यार्थ्यांतर्फे, आमच्या गावकऱ्यांतर्फे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। आणि दादांनी आम्हाला जी साथ दिली तशीच साथ दादांच्या प्रत्येक कार्यक्रमात आमच्या सर्वांतर्फे राहील मी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद। राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, माळेगाव, पेठ।